नमस्कार मित्रांनो, तर आज आपला गोव्यामध्ये तिसरा दिवस आहे आणि आता आपण चाललो आहे आरंबोल बीचला. आरंबोल बीच बघितल्यानंतर आपण कुठे जायचं ते आपण ठरवूया. तर चला आपण जाऊया आरंबोल बीचला. व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आपण आरंबोल बीचला. बघू शकता मित्रांनो, आपल्याला सुंदर असं मंदिर लागलेलं आहे. खूप छान मंदिर आहे, बघू शकताय. आणि सकाळचं सुंदर वातावरण, गोव्यातील सकाळचं सुंदर वातावरण आता आपण अनुभवत आहोत. चला पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. आणि बघू शकता सुंदर असं आपल्याला चर्च लागलेला आहे. आणि गोव्याची नॅचरल सुंदरता ही अशीच राहिली पाहिजे. बघू शकताय, छान वाटतंय गोवा. जुनी घरं, नवीन घरं, साधी घरं, एकदम नॅचरल वाटतंय सर्व. तर जे गोवा जसं आहे तसंच ठेवलंय, ते खूप छान केलंय. ते बघायला छान वाटतंय. बघू शकता दुसरं एक मंदिर लागलेलं आहे. आपल्या रस्त्यामध्ये अशीच कुठे ना कुठे मंदिरं लागत राहणार आहेत. सकाळची वेळ आहे तर रस्त्यावर गर्दी कमी आहे. तर चला आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया. बघूया आता पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं. आणि आपण आता ब्रिजवर आलो आहे. खाडीचा ब्रिज आहे समोर, बघू शकताय. अथांग असं पाणी. खूप छान दृश्य आहे समोरचं. आणि दुसरं एक मंदिर लागलेलं आहे आपल्याला, बघू शकताय. अजून एक मंदिर लागलेलं आहे. मंदिरही लागतच राहणार आहेत. आणि एक छोटंसं चर्च लागलेलं आहे आपल्याला, बघू शकताय. चर्च आहे. फायनली मित्रांनो, आपण आरंबोल बीचला पोहोचलेलो आहोत. तर इथे पार्किंगची पावती फाडून आपण पार्किंगच्या दिशेने जात आहोत. मित्रांनो, आपण आता आरंबोल बीचला आलेलो आहोत. आरंबोल बीच म्हणजे रशियन बीच, याला रशियन बीच म्हणून बोलतात. तर चला जाऊया आरंबोल बीचवर.
बघू शकता मित्रांनो, वेलकम टू आरंबोल बीच. तर आरंबोल बीचला जाण्यासाठी हाच रस्ता आहे. इथून तुम्ही आरंबोल बीचला जाऊ शकताय. चला जाऊया आरंबोल बीचला. आणि आपण आरंबोल बीचला आलेलो आहोत. बघू शकताय गर्दी फार कमी आहे. इथे इंडियन लोक कमी असतात, फॉरेनर लोक जास्त असतात. आणि सॅन्टा क्लॉज बीचवर फिरत आहे. बघू शकता सुंदर असा सॅन्टा क्लॉज. आणि सॅन्टा क्लॉजचे फोटो काढण्यासाठी लोक जमा झालेले आहेत. आणि बघू शकता लोक एन्जॉय करत आहेत बीचवरती. गर्दी फार कमी आहे. गेल्या वर्षीच्या क्रिसमसपेक्षा इथे यावर्षी गर्दी फार कमी आहे. फॉरेनर लोक आलेच नाहीत असं वाटतंय. बघू शकता लहान मुलं. काहीच नाही, काहीच नाही. हां मग सांचे म्हटलं आज दुपारचं हॉटेललाच जेवण. रूम मध्ये जाणार ना, फिरायला जायचं ना. हां बघू शकता पाण्याचा व्ह्यू किती सुंदर. आरंबोल बीच म्हणजेच रशियन बीच. बघू शकताय फॉरेनर लोक बीचवर वॉकिंग करतायत. आणि इथे सुंदर बघू शकताय वाहतं पाणी. खूपच सुंदर. तुम्ही बघितले असेल बरेच व्हिडिओ आले आहेत की गोव्याला गर्दी नाही, पण जे फॉरेनर बीच आहेत तिथेच गर्दी नाही. बाकी इंडियन बीचवर भरपूर गर्दी आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. आणि आता आपण थोडं रेस्ट करताना बघू शकता लोक काही रेस्ट करत आहेत. दुपारच्या उन्हाचा आनंद घेत आहेत. बघू शकता मित्रांनो, आता आपण इथे थोडंसं चिल्ड करत आहोत. इथे बसून मस्तपैकी आपण पार्टी एन्जॉय करत आहोत. इथे तुम्ही बसून ड्रिंक्स आणि विदेशी लोकही इथे चिल्ड करताना. तर मित्रांनो, आता आपण आरंबोल बीचवरून निघून आता आपण मॉर्जिन बीचला चाललो आहे. तर चला जाऊया मॉर्जिन बीचला. आता आपण आलो आहे मॉर्जिन बीचला.
तर आता मॉर्जिन बीचला आपल्याला काय बघायला मिळतं बघूया. तर चला जाऊया मॉर्जिन बीचवर. आणि समोर मित्रांनो बघू शकता मॉर्जिन बीच. या बाजूला दगडांनी वसलेला मॉर्जिन बीच, समोर अथांग सागर. आणि हा आहे मेन मॉर्जिनचा मेन बीच. इथे फॉरेनर खूप असतात. मॉर्जिन हा फॉरेनर लोकांचाच गाव आहे. जास्तीत जास्त फॉरेनर लोक इथेच राहतात. फॉरेनर लोक दुसऱ्या बीचवर जात नाहीत. ते आरंबोल बीच आणि मॉर्जिन बीचलाच असतात, कारण त्यांना जास्त क्राऊड चालत नाही. त्याच्यामुळे ते लोक इथेच असतात. इथेच राहून ते एन्जॉय करतात. तर बघू शकता अशा खुर्च्यांवर बसून मस्त उन्हाचा आनंद घेतात ते. काही आपले इंडियन लोक पण असतात इथे. जास्तीत जास्त फॉरेनर इथे रशियनच असतात. रशियाचे जास्त लोक असतात आरंबोल बीचला आणि मॉर्जिनला. आणि बघू शकता आपले इंडियन लोक पण आहेत इकडे. पण इंडियन लोक हे इथे कमी असतात, फॉरेनर लोक जास्त असतात. बघू शकता लोक कसा आनंद घेत आहेत बीचचा. तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा गोवा कसा वाटला तुम्हाला. बघू शकता लहान मुलं खेळत आहेत. खूप छान बीच आहे. लहान मुलं कसं एन्जॉय करत आहेत. तुम्ही पण आपल्या फॅमिलीसोबत नक्की या, पण इथे नका येऊ. कलंगूटला या, नाहीतर कलंगूट बीचला या, नाहीतर बागा बीचला या. हे 2 बीच फॅमिलीसाठी चांगले आहेत. तिथे असे फॉरेनर वगैरे नसतात. तर नक्की व्हिजिट द्या. बघू शकता लहान मुलं एन्जॉय करत आहेत बीचवर. आणि आता समोर बघू शकताय अथांग असा सागर. आणि त्या पाण्याचा लोक आनंद घेत आहेत. बघू शकताय. मॉर्जिन बीच बघून आल्यानंतर आपण आता आलो जेवण करण्यासाठी, कारण दुपारचे 2:30-3 वाजायला आलेत. तर आपण आता जाऊन जेवायचा प्रोग्राम करूया. तर आपण पुढे कुठेतरी जेवायला थांबूया. कोणतं तरी चांगलं हॉटेल बघून जेवायला बसूया, कारण खूप वेळ झाला आहे. इथे कुठे रस्त्याला कोणतं हॉटेल चांगलं भेटलं तर त्याच्यात आपण जेवायला बसूया. तर चला, चर्च बघा सुंदर. बघायचं आपण पाहिलेलं, पुन्हा आपण तिथूनच चाललो आहे. आणि मित्रांनो बघू शकता हाच तो पॉईंट आहे जिथे लोकांकडनं पैसे उकळण्याचं काम चालू असायचं. पण सोशल मीडियामुळे आता हे बंद झालेलं आहे. नो एंट्री करून इथे पोलिसांकडून पैसे उकळण्याचं काम होतं बघू शकताय. आणि फायनली मित्रांनो आपण आता जेवायला बसलेलो आहोत. आपण पार्टी झाल्यानंतर तर जेवणाचा कार्यक्रम करत आहोत. खूप भूक लागली, खूप वेळ झाला आहे, 3 वाजून गेलेत. तर आता आपण जेवून घेऊया
बघू शकताय जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. चिकन घेतलेलं आहे आणि कोलंबी प्रॉन्स घेतलेला आहे. मित्रांनो, संध्याकाळचे वाजल्या 7:30 आणि मी आता चाललो आहे कळंगूट बीचला. बघूया कळंगूट बीचला कसा या वेळेला क्राऊड आहे. चला जाऊया कळंगूट बीचला. आणि फायनली मित्रांनो, आपण कळंगूट बीचला आलेलो आहोत. गर्दी बघू शकताय. हे इंडियन लोक आहेत. अगोदर आपण बघितले तर फॉरेनर बीच होते. फॉरेनर लोकांची संख्या फार कमी आहे. फॉरेनर लोक भरपूर कमी आलेले आहेत, हे मान्य करायला लागेल. पण इंडियन लोकांची गर्दी खूप आहे, बघू शकताय. इंडियन लोकांच्या गर्दीमध्ये काहीच फरक नाही, खूप गर्दी आहे. तर आता आपण जात आहोत कळंगूट बीचच्या दिशेने. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. आणि हा आहे कळंगूट बीच. रात्रीचा टाइम आहे, बघू शकता. सुंदर नजारा कळंगूट बीचचा. रात्रीची वेळ आहे. बघू शकताय गर्दी किती आहे बघा, गर्दी. लोक एन्जॉय करत आहेत. आणि हे आहे कळंगूट बीचचा नाईट लाईफ, बघू शकताय. खूप सुंदर काय लाइटिंग केली आहे, अतिशय सुंदर. तर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत नक्की या, मित्रांसोबत या, पण गोव्याला नक्की या. खूप चांगलं डेस्टिनेशन आहे, बघू शकताय. क्रिसमस आणि 31 याच्यासाठी केवढी तयारी केलेली आहे. रात्रीचा व्ह्यू, बीचवरचा रात्रीचा व्ह्यू बघू शकताय. पाण्याच्या लाटा बघा, अतिशय सुंदर. रात्रीची बीचवर मजाच वेगळी आहे, खूपच छान. आणि समुद्राचा अथांग समुद्र, रात्रीचा व्ह्यू बघू शकता. लाटा कशा येतात. रात्रीची वेळ आहे पण मोबाईलमध्ये चांगलं कॅप्चर झालेलं आहे, खूपच छान. बघू शकताय कशा लाटा येतात. आणि इथे लोक बसून कोणी जेवण कोणी पार्टी करताय आणि एन्जॉय करतायत बघा. खूप छान व्ह्यू आहे. गोव्याला हीच मजा असते क्रिसमस आणि 31ला. एरवी दिवशी आज तुम्हाला अशी आणि इथे बघा सुंदर असा नजारा. जय श्रीराम. आणि आता आपण पुन्हा टिटोज लेनला आलेलो आहोत, बघू शकताय. लोक एन्जॉय करत आहेत. टिटोज लेन, खूप मजा येते टिटोज लेनला. गर्दी बघा, टिटोज लेनला गर्दी बघा. आता बघू शकताय गर्दी बघा, खूप छान. लोक डान्स करत आहेत, बघू शकता. एन्जॉय, फुल एन्जॉय आहे. आणि आता आपण आलो पार्किंगमध्ये आपण गाडी घेण्यासाठी. आणि इथे थोडासा राडा झालेला आहे, बघू शकताय. पार्किंगमधून गाडी काढण्यावरनं राडा झालेला आहे. तर चला आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.